मॅडम, ती मला वाचवण्यासाठी हे सगळं खोटं बोलायले. मी सांगतो, निंगीला हे कानातले मीच दिलेत. हे 3 ग्रॅमचे 8 कॅरेटानं साधारण किंमत 17,000 असेल. बरोबर आहे. या मुलांना देखील तीच रक्कम लिहिलेली आहे. यांनी ऑलरेडी कन्फेशन लेटर दिलेलं आहे. अरे हे तर अगदी स्पष्ट आहे. मग या मुलाने कबुली जबाबच लिहून दिलेला आहे आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुलीच दिलेली आहे. या पत्रामध्ये हा मुलगा म्हणतो की डोनेशन बॉक्समध्ये असलेली 22,000 आणि काही जी रक्कम होती त्यातील रक्कम त्याने कमळीला 17,000 रुपये दिले आणि उरलेले 4-1,000 आणखीन काही पैसे हे कमळीने त्याला त्याचा वाटा म्हणून दिले होते, ज्यापैकी साधारण 1,500 रुपये या मुलाने पार्टीसाठी त्याच्या पर्सनल खर्चासाठी म्हणून वापरले आणि उरलेली रक्कम तो आता सरांना परत देतोय असं लिहिले. सर मला माफ करा हो. खरं तर ना हे सगळं कमळीमुळेच झालंय. माझी चोरी वगैरे करायची काही इच्छाच नव्हती हो, पण कमळी GS आहे ना, तिच्या दबावाला मी बळी पडलो. हे आदित्य, तू ग काय बी खोटं बोलायलास. उगा तोंडाला येईल तर बोलू नको. बिहेव युअरसेल्फ कमळी. सर मी म्हणजे CCTV खोटा, हा बोलतोय ते खोटा, तू एकटी तेवढी खरी काय? हो सर, हा मुलगा खोटं बोलतोय, तो खोटारडा आहे. वय सर. अहो सर, माझ्या कमळीने काय बी केलेलं नाही. योच कोटाडा आहे. याला की नाही असं खलबत्यात कुठलं आणि कुठतो म्हणजे बरोबर पोपटासारखं खरं खरं बोलू. या चक्कर निंगी थांब. सर, कमळी असं काही करणार नाही. अहो आपण सगळे ओळखतो तिला. हे बघा ऋषी सर, तुम्ही तिची बाजू घेऊन चूक करताय. सगळे CCTV पुरावे तिच्या विरोधात आहेत. मला वाटतं आता कमळीचा दोष सिद्ध झालेला आहे, तेव्हा तुम्ही आता तिला रस्टिकेट करू शकता. सर एक मिनिट. सर ह्यो सरळ सरळ माझ्यावर अन्याय आहे. मी खरंच काय केलेलं नाही. कोण तर मुद्दाम हे सगळं करायला, कोण मला माहित नाही. ते मला काय षडयंत्र ते तसं करायला. काय षडयंत्र? हे शब्द तर अगदी मोठा वापरलेला आहेस. कोण आहेस कोण ग तू? अशी कोण मोठी तू लागून गेलेली आहेस की तुझ्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय म्हणून? सर, मी तुम्हाला सांगते की मला या मुलीचा चांगला अनुभव आहे. ही खोटारडी आहे आणि हिने चोरी केलेली आहे. फार लांबचं नाही, अलीकडचाच एक किस्सा झाला होता. हिनेच आमच्या रागिणीच्या गळ्यातला हार चोरला होता. CCTV फुटेजमध्ये सुद्धा ते आलं होतं. निव्वळ माझ्या वहिनींमुळे ती वाचलेली आहे. पास खरं नाही वाटत आहे. अहो मी सांगते ना, तो किस्सा असा झाला की राजनने निघी आहे ग. दाखव दाखव काय. किती सुंदर आहे हार. पार्वती मेणवाती लाव ग. पार्वती पण कुठे दिसत नाहीये. का ओरडतेस? राजन, कोणीतरी माझ्या गळ्यातला नेकलेस घालून तिथे पळून गेला. काय झालं, तुम्ही माझ्याकडे असं का बघायला सगळे? अत्तेबास, उगाच तिच्यावर खापर फोडतेस. अरे राजन, हे तुझ्या मुलीच्या विरोधात बोलत नाही. इथे मी आज एका स्टुडंटने चोरी केलेली आहे त्याविषयी, त्या स्टुडंट विषयी बोलते. कळलं? नाही पण कमळी, तू खरोखरच आम्हाला निराश केलेलं आहेस. म्हणजे मला वाटलं होतं की तू गावाहून इकडे शिक्षणासाठी आलेली
होतकरू मुलगी आहेस म्हणून, पण तू इथे चोरी करण्यासाठी आलेली आहेस. आणि अशी चोरटी आणि खोटारडी मुलगी आमच्या कॉलेजमध्ये GS पदावरती राहू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता तुला GS पदावरनं काढून टाकतोय. तू बॅच काढून दे. सर नको, प्लीज नको. सर असं नका करू. ती डिझर्व करते GS व्हायला. प्लीज तिचा बॅच नका घेऊ, प्लीज. होय सर, अनिका बरोबर बोलायली. कमळी GS पदासाठी योग्य आहे सर. थांबा, सगळेजण जरा थांबा. कमळी, ट्रस्टी या नात्याने मी तुला एक संधी देऊ शकते. तू जर मान्य केलंस की हा गुन्हा तू केलेला आहेस, तर मी तुला रस्टिकेट करणार नाही. तुला सुधारण्याची एक संधी मिळेल. फक्त तुला लेखी माफीनामा लिहून द्यावा लागेल. हे घे. अहो सर, मॅडम, हो ऐका की. अहो कमळीने असलं काय बी केलेलं नाही. ती का कबूल करीन? हो सर, हे काही ठीक नाही सर. मॅडम, हे बघ नाही, हे तिला चोरी करण्याच्या आधी समजायला हवं होतं. तिनं तुला कानातले देण्यासाठी म्हणून चोरी केलेली आहे. त्या तुला जे कानातले दिलेत ना, ते कॉलेजच्या पैशातनं आलेले आहेत. ते आम्हाला जप्त करावेच लागतील. सर, ते कानातले निंगीकडे राहू द्या. वाटलं तर त्या कानातल्यांचे पैसे मी परत करेन. हां, पण तिच्या वाढदिवसाचं ते गिफ्ट आहे, प्लीज. नाही राजन सर, मला नको ते कानातलं. माझ्या कमळीनं काय बी केलेलं नाही. त्याचं सपनात बी काहीच करू शकत नाही. कमळे, आता ही तुझी जबाबदारी आहे. तू स्वतःला निर्दोष सिद्ध कर आणि कानातलं मला परत मिळवून दे. कमळी ऐक ना. हे बघ, हे सगळं मलाही नाही पटत आहे आणि मला माहिती आहे तू चोर नाही आहे. तू हे लेटर लिहिलं तर ते प्रूव्ह होऊन जाईल की तू आहेस, पण मला असं वाटतं की तू हे लेटर लिहावंस. कारण की बघ, तू जर कन्फेशन लेटर लिहिलं ना तर तुझं एज्युकेशन तरी वाचेल. तुला रेस्टिकेट नाही करणार. माझं ऐक, लिहून टाका गं. इट्स फॉर युअर एज्युकेशन. येस कमळी, गो ऑन, गो फॉर इट. सपान फुलले होते कमळी, हिणग्या पुढ्यात आल्या.